महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची आज पहिल्यांदाच मालेगावात सभा पार पडणार आहे। मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावरती संध्याकाळी ही सभा पार पडेल। सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले होते। त्यानंतर आता मालेगावात अनेक ठिकाणी उर्दू भाषेत बॅनर लावले असून उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावं असं आवाहन करण्यात आले। तसंच भागभांडवल घोटाळ्याचा आरोपी असलेले शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री दादा भुसे त्यांच्यावरती आरोप आहे आणि हे दादा भुसे यांच्यावरती उद्धव ठाकरे आज काय बोलतात याविषयी देखील उत्सुकता आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे। दादा भुसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मालेगावमध्ये ही सभा पार पडणार आहे। उत्तर महाराष्ट्राचं केंद्र म्हणून मालेगावकडे बघितलं जातं। नाशिक, जळगाव, धुळे, नगर आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांचं केंद्र असलेल्या मालेगावमध्ये उद्धव ठाकरे नेमकं कुणावर निशाणा साधणार, कुणाचा समाचार घेणार हे या सभेमध्ये महत्त्वाचं असणार आहे। मात्र राजकीय दृष्ट्या ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार शिंदे गटामध्ये शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले दिग्गज नेते आहे, अशा दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे अशा पद्धतीच्या सभा घेऊन त्यांना एक डॅमेज करण्याचा प्रयत्न जो आहे तो या सभांच्या माध्यमातून करताय आणि तोच प्रयत्न देखील मालेगावमध्ये असणार आहे। मालेगावमध्ये जी जाहीर सभा पार पडेल या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, हे या ठिकाणी असलेल्या दादा भुसेंच्या गिरणा साखर कारखान्याच्या भ्रष्टाचारावरती त्यांच्यावरती तोफ दाखतील आणि यासाठीचं हे जय्यत तयारी एक तब्बल 1.5 लाख लोकांची संख्या असलेलं हे मैदान निवडण्यात आलेलं आहे। ह्या मैदानाची जर आपण दृश्य बघितली तर तब्बल 70 ते 80 हजार लोकांना बसण्यासाठीच्या खुर्च्या या मैदानावरती लावण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर 10 LED वॉल या मैदानाच्या आवारामध्ये लावण्यात आलेल्या आहे। नागरिकांना या ठिकाणी येणारा, सभाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला ही सभा व्यवस्थितरित्या दिसावी यासाठी अशा पद्धतीचं एक नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आता संध्याकाळी होणाऱ्या सभेमध्ये उद्धव ठाकरे नेमके कुणाचा समाचार घेणार, कुणावर निशाणा साधणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पॉलिटिकली डॅमेज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिंदे गटाच्या नेत्यांना ठाकरे गटाकडून केला जाणार हे मात्र नक्की। आज मालेगाव येथे होणारी जी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा ही रेकॉर्ड ब्रेक सभा होईल। किमान 1 लाखाच्या आसपास मालेगाववासी या सभेला उपस्थित राहतील। अद्वै हिरे आणि आमचे जयंत दिंडे, गणेश धातळ जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत यांनी अत्यंत मेहनत घेऊन ह्या सभेचं नियोजन केलेलं आहे आणि लोकांमध्ये चीड आहे, पण त्याचबरोबर उद्धवजींच्या सभेच्या बद्दल एक उत्साह आहे। ते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाणार आहेत की मालेगावमध्ये होणारी मालेगाव बाह्य मतदारसंघ शिवसेनेने यापूर्वी अनेक वेळा जिंकलेला होता। आता आज जी सभा होणार आहे त्या मतदारसंघाशी केंद्रित असणार धुळे जिल्ह्यातले आणि नाशिक जिल्ह्यातली लोक तिथे एकत्रित येतील। त्यातनं मला असं वाटतं की त्यांना असणारा लोकांचा पाठिंबा त्या ठिकाणी नक्की व्यक्त होईल। लोक ओढून आणावी लागत नाही, लोक स्वतःहून येतात, हे त्यांच्या सभेचं वैशिष्ट्य। तर उद्धव ठाकरेंच्या आज संध्याकाळी होणाऱ्या सभेसाठी मालेगावात उर्दू भाषेत होर्डिंग्स लावण्यात आली आहेत आणि ही होर्डिंग्स आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत। उद्धव ठाकरेंची आज मालेगावामध्ये सभा होतीये आणि या सभेसाठी चक्क उर्दू भाषेमध्ये ही जी काही होर्डिंग्स लावण्यात आलेली आहेत ठाकरेंच्या सभेसाठी आणि त्याचीच सध्या चर्चा संपूर्ण मालेगावामध्ये सुरू आहे। हे असेच काही बोर्ड्स ज्यावरती उर्दू भाषेत मजकूर छापण्यात आलाय। आज संध्याकाळी मालेगावात एका महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती विराट अशी सभा उद्धव ठाकरे यांची होणार आहे। आज मन की बात मध्ये मोदीजींनी अत्यंत प्रेरक अशा प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। विशेषतः ऑर्गन डोनेशनच्या संदर्भातले जे 2 उदाहरणं आपल्यासमोर आलेले आहेत, 39 दिवसाची छोटीशी चिमुकली असेल किंवा 65 वर्षाची एक स्त्री असेल, यांच्या ऑर्गन डोनेशननी किती लोकांना जीवन मिळालं हे अतिशय प्रेरक अशा प्रकारचं, मला असं वाटतं प्रेरणादायी अशा प्रकारचं वक्तव्य आज माननीय मोदीजींनी आपल्यासमोर आणलंय। त्याच वेळेस आमच्या ज्या मुली आहेत या कशा प्रकारे नवभारताच्या निर्मितीमध्ये
प्रत्येक क्षेत्रात आज मोठं काम करतायत हे आपल्यासमोर त्यांच्या माध्यमातून आलंय. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या पुण्याचं एक उदाहरण त्यांनी दिलं की कशी एका सोसायटीने पूर्णपणे सोलरवर जाऊन एकीकडे ऊर्जा बचत केली आहे, दुसरीकडे पर्यावरणाची हानी टाळलेली आहे आणि त्यांनी काश्मीरच्या संदर्भात हे बदलणारं काश्मीर कसं आहे हेही आपल्याला दाखवलं आहे. मला असं वाटतं की अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची मन की बात आज आपल्याला ऐकायला मिळाली आहे. मालेगावात सभा आहे. अवघ्या काही तासामध्ये उर्दूमध्ये बॅनर देखील लागलेले आहेत. आपण खेडमध्ये देखील बघितलेलं की मौलानाकडून आवाहन करण्यात आलेलं आणि आता उर्दू बॅनर लागले. मला असं वाटतं की आता हे मला विचारण्यापेक्षा त्यांनाच आपण विचारा की आता त्यांना हे भूषणावं वाटतं का, आली जनाब वगैरे जे काही आहे ते त्यांना भूषणावं वाटतं का हे त्यांनाच विचारा. पण मला वाटतं काही त्याला हरकत नाहीये. शेवटी उर्दू एक भाषा आहे, त्यामुळे त्या भाषेमध्येही कोणी जर काही म्हटलं तर हरकत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही आहोत लांगुल चालनाच्या विरोधात. आणि आता जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन ते लांगुल चालन करत असतील तर त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. आणि आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचा काही लोकांनी धसका घेतला आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात अपप्रचार करण्यात येतोय. लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्यानं काही होणार नाही अशी टीका केली आहे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी. तर सभेसाठी उर्दूतून पोस्टर लावण्यात आली आहेत, त्यावरती शिंदे गटाकडून टीका करण्यात आली. त्याला देखील राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. उर्दूवरती देशात बंदी आहे का असा सवाल राऊतांनी विचारला. आणि एक लक्षात घ्या, ही सभा अशी आहे की इथे भाड्यानं कोण येणार. म्हणजे 300 रुपये 500 रुपये रोजावर जे माणसं आणली जातात आणि मग मुख्य भाषण सुरू झालं की निघून जातात. समोर कोण बोलते माहीत नाही, कशा करता आपण आलोय ते माहीत नाही. तशी सभा नाही. ही सभा महाराष्ट्राला दिशा देणारी सभा. मालेगावची सभा जी होते त्या सभेनं लोकांची माझ्या भाषेत बोलायचं तर हात, विशेषतः मालेगाव. आणि माननीय उद्धव ठाकरे यांचा ताफा मोसम पुलावरूनच येणार. इकडून तिकडून पोलिसांचं म्हणणं आहे की या भागातून आणा, नाही मुख्य रस्त्याने येतील ते. एखाद्या भाषेवरती का बंदी आहे का या देशामध्ये? उर्दू या देशामधली भाषा नाही का? ज्या जावेद अख्तरांचं आपण कौतुक केलं किंवा ज्या गुलजारांचं आपण कौतुक करतो ते आजही त्यांचं लिखाण उर्दूमध्येच करतात. तर या भाषेच्या संदर्भात तुम्ही इथे चित्त विचलित करू नका. तरी इथे सर्व जाती धर्माचे लोक या सभेला येणारच आहेत. हा जो प्रकार सुरू आहे हा लोकांचं लक्ष भरकवण्याचा प्रयत्न आहे. आता मालेगावातल्या सभेवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरेंनी 2 वर्षापूर्वीच प्रयत्न केले असते तर ही वेळच आली नसती असं गुलाबराव पाटील म्हणाले. बघा, पक्ष बांधणी करता प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. हाच प्रयत्न फक्त 2 वर्षापूर्वी करायला पाहिजे होता, हीच अपेक्षा आहे. हे चित्र राहिलं नसतं. राहुल गांधी यांची लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेस पक्ष आता आक्रमक झालाय आणि काँग्रेस पक्षाकडून देशभरामध्ये सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईमध्ये हाताला काळ्या पट्ट्या बांधून या कारवाईचा निषेध करण्यात आला. नागपुरात सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राहुल गांधींवरती करण्यात आलेल्या कारवाईवर टीका करण्यात आली. तर पुण्यामध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोंडाला काळ्या पट्ट्या बांधत मूक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात काँग्रेससोबतच इतर समविचारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे असा आरोप कोल्हापुरात आंदोलनात सहभागी झालेल्या सतेज पाटील यांनी केला. लोकसभा चालू आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा खुलासा करणार होते आणि त्या भीतीपोटी राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचं पाप लोकशाहीला न मानणारी मोदीचं सरकार आणि भाजप यांनी जाणून बुजून केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मधातच कोर्टाचा उल्लेख करून की न्यायव्यवस्थेने केलेला आहे. त्यांचा एकाच गोष्टीवर विश्वास आहे की धर्माचं राजकारण करा,
माणसांची दिशाभूल करा, विरोधक जे असतील त्यांचा आवाज दडपून टाका, त्यांना नामोहरण करा, त्यांना ईडी लावा, आयटीचा चौकशी लावा, पोलीस पाठीमागे लावा आणि कोणत्या पद्धतीनं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा, दडपशाहीचं वातावरण निर्माण करायचं, दहशत करायची, त्यामधून हा देश चालवायचा. 13 एप्रिल पासून आजपर्यंत जर तुम्ही सगळ्या ह्या बघितल्यात, क्रोनॉलॉजी बघितलीत, तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणून येईल की हा सगळा ऑर्केस्ट्रेट ज्याला म्हणतो ना, की प्लान करून केलेलं हे सगळं उद्योग आहेत. एवढीच जर तत्परता ह्या देशाच्या कष्टकऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी, महिलांच्यासाठी, कायदा सुव्यवस्थेसाठी किंवा देशाच्या उन्नतीसाठी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं असतं तर हा देश आणखीन पुढे गेला असता. आणि आता पुढची बातमी आहे त्याकडे वळतोय. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या महापशुधन एक्स्पोचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज समारोप होतोय. दुपारी महाएक्स्पोला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या महाएक्स्पोला मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील हजर असतील. त्याचसोबत गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या पशुधन एक्स्पोमध्ये हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली. तर नवनवीन तंत्रज्ञान आणि अडचणींवरती कशी मात करावी यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन या महाएक्स्पोमध्ये केलं गेलंय. याचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला. पुढची बातमी. सोशल मीडियावरती स्टार आणि नृत्यांगना गौतमी पाटील सतत चर्चेत असते आणि यात आता भर पडली आहे ती कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची. गौतमीच्या 3 गाण्यांसाठी 3 लाख रुपये मोजण्याची तयारी आहे, पण आम्हाला टाळ वाजूनही काही मिळत नाही. आम्ही 5,000 मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो, असं वक्तव्य केलंय इंदुरीकर महाराजांनी. ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. तर लोकमत समूहातर्फे साहित्य पुरस्कार 2023चं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातल्या गडकरी रंगायतन या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पडला. कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र, वैचारिक, ललित अशा विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या साहित्यिकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. लेखक भालचंद्र नेमाडेंना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.